हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये प्रिव्हियस लेक्चरला एक्सरसाइज 3.2 बी चा क्वेश्चन 1 कंप्लीट केला होता. आज आपण क्वेश्चन 2 बघणार आहोत. क्वेश्चन 2 काय आहे बघा. इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू x हा क्वेश्चन 2 आहे. या क्वेश्चन 2 मधला फर्स्ट क्वेश्चन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 plus 2 sin x dx असा फर्स्ट क्वेश्चन आहे. पहिल्यात हे गिवन फंक्शन इंटिग्रेट करण्याआधी या फंक्शनचं टाइप ओळखता आलं पाहिजे. मी काही बेसिक गोष्टी हा क्वेश्चन सोडवण्याआधी तुम्हाला सांगतो आहे. बघा, इंटिग्रल of the form जर तुमचं गिवन फंक्शन कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b sin x dx हे जे तुमचं फंक्शन आहे ते 1 अपॉन a प्लस b sin x dx या फॉर्मॅट मध्ये आहे. किंवा तुमचं फंक्शन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b cos x dx या फॉर्मॅट मध्ये असेल. किंवा तुमचं गिवन फंक्शन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a sin x प्लस b cos x dx या फॉर्मॅट मध्ये असेल. किंवा तुमचं गिवन फंक्शन इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b sin x प्लस c cos x dx या फॉर्मॅट मध्ये असेल. या चारही टाइप्स पैकी कोणत्या तरी एका टाइप्स मध्ये तुमचं गिवन फंक्शन असेल तर या टाइपचं फंक्शन इंटिग्रेट करण्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. त्यापैकी सबस्टिट्यूशन्स करत असताना तुम्हाला काय सबस्टिट्यूट करावं लागेल बघा. पुट tan x by 2 is equal to t. tan x by 2 साठी तुम्हाला t सबस्टिट्यूट करावं लागेल. जेव्हा तुम्ही सबस्टिट्यूशन्स करताय तेव्हा डिफरन्शिएट करताय, म्हणजे डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x असं केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल बघा. d by dx of tan x by 2 is equal to dt by dx असं मिळेल. tan x by 2 ची डेरिव्हेटिव्ह काढत असताना या x by 2 ला तुम्ही तात्पुरतं x कन्सिडर करणार, म्हणजेच हे तात्पुरतं tan x झालं. आणि tan x ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x असते, मात्र x च्या जाग्याला x by 2 आहे. आता याला तात्पुरतं x कन्सिडर केलं होतं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार, म्हणजे d by dx of x by 2. आता x by 2 ची डेरिव्हेटिव्ह 1 by 2 कॉन्स्टंट आहे, बाहेर येणार आणि x ची डेरिव्हेटिव्ह 1 येणार, इज इक्वल टू dt by dx. आता हे dx इथं डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे इथं dx आलं. हे 2 इथं डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, म्हणजे 2 dt झालं. हे sec स्क्वेअर x by 2 इथं इनटू आहे, त्या साइडला जाऊन काय होणार, डिवाइड होणार, म्हणजे अपॉन sec स्क्वेअर x by 2 येणार. नेक्स्ट स्टेपला dx इज इक्वल टू 2 dt अपॉन हे sec स्क्वेअर x by 2 साठी मी 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 पुट करू शकतो. 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 असं भरू शकतो. ठीक आहे, 1 प्लस tan स्क्वेअर x by 2. कारण 10 स्टँडर्ड मधली आयडेंटिटी तुम्हाला पाठ आहे. sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा.
आता मला dx इज इक्वल टू काय मिळतं बघा, dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस tan x बाय 2 साठी तुम्ही t पुट करणार आहे म्हणजे 1 प्लस टी स्क्वेअर. थोडक्यात dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर तुम्हाला मिळणार आहे. ही झाली फर्स्ट स्टेप की तुम्ही या टाइपचं फंक्शन इंटिग्रेट करत असताना tan x बाय 2 साठी t पुट करणार आहे. रेग्युलर मेथड नुसार त्याला डिफरन्शिएट केल्यानंतर आपल्याला dx ची व्हॅल्यू या टाइपच्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मिळणार आहे. ओके, नेक्स्टला तुम्हाला 11th सायन्स मध्ये जे ट्रिग्नॉमेट्री फंक्शन नावाचा टॉपिक होता त्या टॉपिक मध्ये sin 2 थीटाचा फॉर्म्युला तुम्ही बाय हार्ट केला होता. sin 2 थीटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 tan थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा असा sin 2 थीटाचा फॉर्म्युला आहे. त्याच्याशिवाय cos 2 थीटाचा टॅनच्या फॉर्मॅट मधला फॉर्म्युला 1 मायनस tan स्क्वेअर थीटा अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर थीटा असा फॉर्म्युला तुम्ही बाय हार्ट केला होता. या दोन फॉर्म्युल्यांच्या आधारे मी असं लिहू शकतो का बघा, sin x इज इक्वल टू इथं जो अँगल आहे त्याचा हाफ अँगल इथं आणि इथं दिसतो आहे म्हणजे sin x इज इक्वल टू 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2. नेक्स्ट स्टेपला sin x is equal to 2 tan x by 2 साठी आपण t पुट केलेला आहे म्हणजे 2t upon 1 plus t स्क्वेअर, कारण tan x by 2 साठी t पुट केलं त्याचा स्क्वेअर म्हणजे sin x साठी तुम्ही काय मिळवणार आहात, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. sin x साठी काय मिळवणार आहात, 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मिळवून घेणार आहात. हे मिळवल्यानंतर नेक्स्ट स्टेपला तुम्ही cos x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. cos x इज इक्वल टू आता इथं 2 थीटा आहे तेव्हा इथं हाफ त्याचं झालेलं आहे थीटा. यानुसार sin x काय होणार, इथं जो अँगल आहे त्याचा हाफ अँगल इकडे होणार आहे 1 मायनस tan स्क्वेअर x बाय 2 येणार अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x बाय 2 मिळणार. आता tan x बाय 2 साठी तुम्ही t पुट करणार म्हणजे cos x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर मिळणार आहे. म्हणजे cos x साठी या टाइपच्या प्रत्येक एक्झाम्पल मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असं पुट करणार आहात. ओके, आता हे एवढं केल्यानंतर तुमचं फंक्शन सिम्प्लिफाईड होईल. सिम्प्लिफाईड फंक्शन नंतर योग्य तो फॉर्म्युला वापरून तुम्हाला इंटिग्रेट करता येईल. ओके, तर चला आपण आपला बेसिक क्वेश्चन जो आहे तिथं वळूया. हा क्वेश्चन फर्स्ट आपण सॉल्व करू. क्वेश्चन 2 मधला फर्स्ट क्वेश्चन आपण आता इंटिग्रेट करणार आहोत. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 sin x. हे जे फंक्शन आहे ते कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे बघा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b sin x dx या फॉर्मॅट मध्ये आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं की या फॉर्मॅट मधलं फंक्शन इंटिग्रेट करत असताना आपण tan x by 2 साठी t पुट करतो आहे. प्रथम याचं इंटिग्रेशन I येतं असं कन्सिडर करू. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 sin x dx असं लिहिलं. तुम्ही सबस्टिट्यूट करणार आहात, पुट tan x by 2 इज इक्वल टू t.
सबस्टिट्यूशन्स केल्यानंतर डिफरन्शिएटिंग both sides with respect to x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर डिफरन्शिएट केलं तर मला मिळणार आहे d by dx of tan x by 2 is equal to dt by dx. आता या x by 2 ला मी तात्पुरतं x कन्सिडर करतो म्हणजे हे tan x तात्पुरतं होणार आहे. tan x ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x असते म्हणजे sec स्क्वेअर x by 2 येणार आहे. याला मी तात्पुरतं x कन्सिडर केलं होतं म्हणून त्याला पुन्हा डिफरन्शिएट करणार. 1/2 कॉन्स्टंट आहे बाहेर येणार x ची डेरिव्हेटिव्ह 1 असणार आहे इज इक्वल टू dt by dx. आता हे dx इथं डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होणार म्हणजे sec स्क्वेअर x by 2 dx इज इक्वल टू 2 इथं डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार 2 dt मिळणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला dx इज इक्वल टू 2 dt अपॉन हे sec स्क्वेअर x by 2 इथे इनटू आहे त्या साइडला जाऊन डिवाइड होणार sec स्क्वेअर x by 2. dx इज इक्वल टू 2 dt अपॉन sec स्क्वेअर x by 2 साठी मी 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 पुट करतो 1 प्लस tan स्क्वेअर x by 2. तुम्ही 10 स्टँडर्ड मध्ये sec स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस tan स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी बाय हार्ट केलेली होती ती इथं यूज केली. त्याच्यानंतर dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस tan x by 2 साठी t पुट करणार म्हणजे 1 प्लस t स्क्वेअर असं डिनॉमिनेटरला आलं म्हणजे dx इज इक्वल टू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर हे आपण मिळवून घेतलं. ओके, नेक्स्ट आपल्याला काय फाइंड आउट करावं लागणार आहे बघा ते मी इथं फाइंड आउट करतो. त्याच्यानंतर आपल्याला sin x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार. sin x इज इक्वल टू हाफ अँगल फॉर्म्युल्याच्या आधारे 2 tan x by 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर x by 2 असा आपल्याला मिळणार आहे. नेक्स्ट स्टेपला sin x इज इक्वल टू tan x by 2 साठी आपण t पुट केलेला आहे म्हणजे 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर असं मिळणार आहे. हे sin x ची व्हॅल्यू तुम्ही 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर मिळवून घेतली. एवढं बेसिक मिळवल्यानंतर तुमचं जे गिवन फंक्शन आहे ते कसं मॉडिफाय होईल ते बघा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 sin x साठी मी भरणार आहे 2t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर आणि dx साठी मी भरणार आहे 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. ठीक आहे. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 न या ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं तर 4t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इनटू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. इथं आता याचा डिनॉमिनेटर 1 आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. इथं मी करतो आहे I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आता इथं क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर 3 प्लस 3t स्क्वेअर येणार 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 4t अपॉन 1 प्लस t स्क्वेअर 1 प्लस t स्क्वेअर इनटू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर मिळणार. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस t स्क्वेअर अपॉन डिनॉमिनेटर रिअरेंज करतो 3t स्क्वेअर प्लस 4t प्लस 3 असं याला रिअरेंज केलं. त्याच्यानंतर 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर असं मिळणार आहे. आता हे 1 प्लस t स्क्वेअर 1 प्लस t स्क्वेअर कॅन्सल होईल तर काय शिल्लक राहील बघा. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन
डिनॉमिनेटर मधून मी 3 कॉमन घेतो. 3 जर कॉमन घेतलं तर इथं राहणार आहे टी स्क्वेअर प्लस इथं राहणार आहे 4/3t प्लस इथं राहणार आहे 1 विथ रिस्पेक्ट टू टी ॲज इट इज लिहिलं. हे 2 इथं लिहिलेलं आहे. 2/3 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. I is equal to 2/3 into integration of 1/t square plus 4/3t plus 1 with respect to t. आता इथं हे जे आहे 1/, डिनॉमिनेटरला मला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालेला आहे. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 झालेला आहे. आता याच्या नंतर नेक्स्ट स्टेपला मला काय करावं लागेल, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ टी होल स्क्वेअर याची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. म्हणजे हाफ इंटू 4/3 होल स्क्वेअर, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच 2/3 होल स्क्वेअर इज इक्वल टू 4/9 मला मिळेल. आता नेक्स्ट स्टेपला I is equal to 2/3 into integration of 1/t square plus 4/3t. याच्यामध्ये मी प्लस 4/9 ऍड करणार. ते जेवढं ऍड केलं तेवढं सबट्रॅक्ट करतोय. मायनस 4/9 प्लस 1 विथ रिस्पेक्ट टू t. नेक्स्ट स्टेपला I is equal to 2/3 into integration of 1/, मी इथं ग्रुपिंग करतो, t स्क्वेअर प्लस 4/3t प्लस 4/9 हा फर्स्ट ग्रुप. आणि सेकंड ग्रुप मध्ये इथं बघायचं मायनस 4/9 प्लस 1 हा जो ग्रुप आहे त्याचं मी सिंप्लिफिकेशन करतो. तर काय होणार बघा, -4 प्लस 9/9. ठीक आहे, म्हणजेच विथ रिस्पेक्ट टू टी लिहितो. नेक्स्ट स्टेपला I is equal to 2/3 into integration of 1/, हे कशाचं एक्सपान्शन आहे असा जर विचार केला तर फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट टी असणार आहे, सेकंड टर्मचे साइन प्लस आहे, थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट 2/3 होल स्क्वेअर याचं एक्सपान्शन असणार आहे. आणि हे मिळणार आहे मला 5/9, कारण -4 प्लस 9 केलं तर 5 उरतं. 5/9 प्लस 5/9 मिळणार आहे विथ रिस्पेक्ट टू टी. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, I is equal to 2/3 into integration of 1/, इथं t प्लस 2/3 होल स्क्वेअर ॲज इट इज लिहितो, प्लस हे लिहिण्याची स्टाईल बदलतो, रूट 5/3 होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टी. हे जे फंक्शन आहे ते कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये आहे ते बघा. इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² dx याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना 1/a tan इनवर्स x/a प्लस c हा फॉर्म्युला यूज होणार आहे. नेक्स्ट स्टेपला I is equal to 2/3 ॲज इट इज ठेवलं इंटू 1/a, a च्या ठिकाणी रूट 5/3 आहे, 1/√5/3 इंटू tan इनवर्स x च्या जाग्याला t प्लस 2/3 आहे, अपॉन a च्या जाग्याला √5/3 आहे, प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. ठीक आहे, फॉर्म्युल्यानुसार असं इंटिग्रेशन मिळालं आपल्याला. आता याला फर्दर सिंप्लिफाय आपण करूया. फर्दर सिंप्लिफाय केल्यानंतर काय होईल बघा, I is equal to 2/3 इंटू हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय केलं तर 3/√5 येणार, इंटू tan इनवर्स
टॅन इनवर्स इथं बघा 3t + 2 होणार 3t + 2 अपॉन 3 आणखी हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय केलं तर 3 अपॉन √5 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. नेक्स्ट स्टेपला 3 3 कॅन्सल होईल I is equal to 2 upon √5 into tan inverse. आता इथं हे 3 कॅन्सल होईल 3t + 2 upon √5 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. नेक्स्ट स्टेपला I is equal to 2 upon √5 into tan inverse 3 as it is ठेवलं t साठी tan x/2 पुट करणार कारण तुम्ही सुरुवातीला t कशासाठी पुट केलं होतं tan x/2 साठी प्लस 2 अपॉन √5 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4 minus 5 cos x dx याचं इंटिग्रेशन I इथं असं आपण कन्सिडर करू लेट I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 4 minus 5 cos x dx. हे जे फंक्शन आहे हे कोणत्या पॅटर्न मध्ये आहे कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे बघा इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b cos x dx या फॉर्मॅट मध्ये आहे. याचं इंटिग्रेशन करत असताना या फॉर्मॅट मधल्या फंक्शनचं इंटिग्रेशन करत असताना तुम्ही सबस्टिट्यूशन करता आहात tan x/2 साठी t. मी इथं लिहिणार पुट tan x/2 is equal to t. आता हे सबस्टिट्यूट केल्यानंतर डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू x we get x च्या रिस्पेक्ट मध्ये जर डिफरन्शिएट केलं तर आपल्याला काय मिळणार आहे बघा d/dx ऑफ tan x/2 is equal to dt/dx. tan x/2 ची डेरिव्हेटिव्ह हाफ इनटू sec² x/2 मिळते is equal to dt/dx. आता हे dx इथं डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होणार sec² x/2 into dx is equal to 2dt येणार आहे. sec² x/2 इथं इनटू आहे त्या साइडला जाऊन डिवाइड होणार म्हणजेच dx is equal to 2dt upon sec² x/2. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेपला dx is equal to 2dt upon sec² x/2 साठी 1 plus tan² x/2 असं भरणार आहात. नेक्स्ट स्टेपला dx is equal to 2dt upon 1 plus t². ही फर्स्ट व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली 2dt upon 1 plus t². नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी cos x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. आल्सो cos x is equal to 1 minus tan² x/2 upon 1 plus tan² x/2. हा हाफ एंगल फॉर्म्युला तुम्हाला पाठ आहे त्याच्या आधारे लिहिलं cos x is equal to 1 minus t² upon 1 plus t². tan x/2 साठी t पुट केलं. ओके म्हणजे तुमचं हे जे गिवन फंक्शन आहे ते काय होणार आहे बघा I is equal to इंटिग्रेशन ऑफ 1 upon 4 minus 5 into ब्रॅकेट मध्ये cos x साठी 1 minus t² upon 1 plus t² पुट केलं आणि dx साठी 2dt upon 1 plus t² भरलं. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं I is equal to इंटिग्रेशन ऑफ
1 अपॉन 4 माइनस या 5 ने इथं मल्टिप्लाय करणार 5 माइनस 5t स्क्वेअर अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इंटू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला मी इथं लिहितो काय होणार बघा. I is equal to integration of 1 upon इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल काय होणार बघा 4 प्लस 4t स्क्वेअर 4 प्लस 4t स्क्वेअर इथं 1 ने इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर -5 आणखीन +5t स्क्वेअर होणार कारण इथे मायनस साइन मुळे साइन चेंज होईल अपॉन 1 प्लस t स्क्वेअर इथं जागा अवेलेबल करू इंटू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डिवाइड आहे ते इनवर्सली मल्टिप्लाय होईल 1 प्लस t स्क्वेअर अपॉन 5t स्क्वेअर प्लस 4t स्क्वेअर म्हणजे 9t स्क्वेअर येणार आणखीन हे 4 मायनस 5 म्हणजे -1 होणार इंटू 2 dt अपॉन 1 प्लस t स्क्वेअर. आता हे 1 प्लस t स्क्वेअर आणि हे 1 प्लस t स्क्वेअर कॅन्सल होईल. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन 9t स्क्वेअर मायनस 1 विथ रिस्पेक्ट टू t असं हे सिम्प्लिफाइड फंक्शन मिळेल. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन 9 डिनॉमिनेटर मधून मी 9 कॉमन घेतो ब्रॅकेट मध्ये उरणार आहे t स्क्वेअर मायनस 1 अपॉन 9 विथ रिस्पेक्ट टू t. नेक्स्ट स्टेपला इथं जागा अवेलेबल करतो I इज इक्वल टू 2 अपॉन 9 मी इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t स्क्वेअर मायनस 1 अपॉन 9 dt होणार आहे. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू 2 अपॉन 9 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन t स्क्वेअर मायनस हे लिहिण्याची स्टाईल बदलतो 1 अपॉन 3 होल स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू t लिहितो. आता हे जे फंक्शन आहे हे कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये आहे ते बघा. तर हे आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये आहे. याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना 1 अपॉन 2a log mod x minus a upon x plus a plus in mod complete plus integral constant c असं असणार आहे प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. तर या फॉर्म्युल्यावरून या फंक्शनचं इंटिग्रेशन काय होईल बघा. I इज इक्वल टू हे 2 अपॉन 9 ऍज इट इज लिहिणार त्याच्यानंतर 1 अपॉन 2 a च्या जाग्याला 1 अपॉन 3 आहे 2 इंटू 1 अपॉन 3 इंटू लॉग मॉड x च्या जाग्याला t आहे t मायनस a म्हणजे -1 अपॉन 3 त्याच्यानंतर t प्लस 1 अपॉन 3 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं I इज इक्वल टू 2 अपॉन 9 हे येणार आहे 2 अपॉन 3 डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय केलं तर 3 अपॉन 2 होणार इंटू लॉग मॉड इथं मॉड मध्ये न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर मला मिळणार 3t 1 अपॉन 3t प्लस 1 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. आता हे 2 कॅन्सल झालं 3 1 जा 3 3 3 जा 9. I इज इक्वल टू 1 अपॉन 3 लॉग मॉड 3 t साठी आपण tan x बाय 2 पुट केलं होतं म्हणून tan x बाय 2 -1
अपॉन 3 tan x by 2 प्लस 1 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4 काय आहे बघा. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 3 प्लस 2 sin x मायनस cos x हे जे फंक्शन आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन a प्लस b sin x प्लस c cos x dx या फॉर्मॅट मध्ये आहे. या टाइपचं फंक्शन इंटिग्रेट करत असताना tan x by 2 साठी तुम्ही t पुट करताय. प्रथम आपण या फंक्शनचं इंटिग्रेशन I येतं असं कन्सिडर करू. लेट I is equal to integration of 1 upon 3 plus 2 sin x minus cos x dx असं लिहू. नेक्स्ट आपण पुट करणार आहे. पुट tan x by 2 is equal to t. हे tan त्या साइडला नेलं तर tan इनवर्स होणार. x by 2 is equal to tan इनवर्स t होणार. त्याच्यानंतर हे 2 डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार. x is equal to 2 tan इनवर्स t. differentiating both sides with respect to t we get t च्या रिस्पेक्ट मध्ये जर डिफरन्शिएट केलं तर हे dx by dt येणार is equal to 2 कॉन्स्टंट आहे आणि tan इनवर्स t ची डेरिव्हेटिव्ह with respect to t 1 upon 1 plus t square येणार. ओके, नेक्स्ट स्टेपला हे dt इथं डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. म्हणजेच dx is equal to 2 dt upon 1 plus t square. त्याच्यानंतर मला sin x ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. also sin x चा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, 2 tan x by 2 upon 1 plus tan square x by 2. नेक्स्ट स्टेपला sin x is equal to 2t upon 1 plus t square मिळणार. नेक्स्ट आपण cos x फाइंड आउट करूया. and cos x is equal to 1 minus tan square x by 2 upon 1 plus tan square x by 2 असं मिळणार आहे. म्हणजेच cos x is equal to 1 minus t square upon 1 plus t square मिळणार, कारण tan x by 2 साठी t पुट केलं. म्हणजे तुमचं जे गिवन फंक्शन आहे ते काय होणार बघा. I is equal to integration of 1 upon 3 plus 2 sin x साठी 2t upon 1 plus t square पुट करणार, माइनस cos x साठी 1 minus t square upon 1 plus t square पुट करणार. आणखी या dx साठी 2 dt upon 1 plus t square करणार. आता इथं असा विचार करायचा आहे. नेक्स्ट स्टेपला बघा, I is equal to integration of 1 upon बघा 1 plus t square याचा डिनॉमिनेटर आहे, याचा 1 plus t square आहे, याचा पण 1 plus t square व्हायला पाहिजे. म्हणून याच्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला मी 1 plus t square न मल्टिप्लाय करतो. 3 into bracket 1 plus t square upon 1 plus t square. ओके, प्लस 2 into 2 केल्यानंतर 4t upon 1 plus t square minus 1 minus t square upon 1 plus t square into 2 dt upon 1 plus t square. ओके, नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा. या ठिकाणी I is equal to integration of 1 upon इथं होणार आहे 3 plus 3t square
प्लस 4t, या मायनस साइन मुळे साइन चेंज होईल, -1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 1 प्लस टी स्क्वेअर, आणखी हे जे आहे इनटू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर ॲज इट इज राहणार आहे. नेक्स्ट स्टेपला हे डिवाइड मीन्स इनवर्सली मल्टिप्लाय करतो. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन, इथं बघा 3t स्क्वेअर प्लस टी स्क्वेअर 4t स्क्वेअर येणार, त्याच्यानंतर प्लस 4t, त्याच्यानंतर 3 मायनस 1 केलं तर 2 येणार. ओके, इनटू 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू, इथं बघायचं हे 2 कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर घेतो. 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन, इथं डिनॉमिनेटर मधून 4 कॉमन घेतो कारण टी स्क्वेअरचा कोएफिशियंट मला 1 करायचा आहे. 4 जर कॉमन घेतलं तर इथं राहणार आहे टी स्क्वेअर प्लस इथं टी राहणार आहे, आणि इथं 4 कॉमन घेतल्यानंतर बघा 2 मधून 4 कॉमन घेणार आहे, म्हणजे 2 मधून 4 कॉमन घेणं पॉसिबल नसल्यामुळे मी 2 च्या न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला 4 न मल्टिप्लाय करणार आहे. हे 4 बाहेर आलं तर 2 अपॉन 4 शिल्लक राहणार. 2 अपॉन 4 म्हणजेच 1/2, इथं 1/2 शिल्लक राहणार आहे. त्याच्यानंतर इथं राहणार आहे 2dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, आता हे 1 प्लस टी स्क्वेअर आणि हे 1 प्लस टी स्क्वेअर कॅन्सल करू. इथं हे 4 बाहेर येईल, मी इथं जागा अवेलेबल करतो. I इज इक्वल टू 2 अपॉन 4 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस टी प्लस हाफ, आणि तिथं फक्त राहिलेला आहे टी. नेक्स्ट स्टेपला इथे येणार 2 1 जा 2, 2 2 जा 4. I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ, इथं बघायचं 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस टी प्लस हाफ dt, तात्पुरतं ॲज इट इज लिहितो. आता 1 अपॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे, मला हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ टी होल स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागेल. म्हणजेच मी हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ टी होल स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ टी 1 आहे होल स्क्वेअर, म्हणजेच हाफ स्क्वेअर म्हणजेच 1/4. म्हणजेच हे जे फंक्शन आहे सिम्प्लिफाईड केलेलं, याच्या डिनॉमिनेटर मध्ये मला 1/4 ऍड करावं लागेल आणि 1/4 सबट्रॅक्ट करावं लागेल. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, मी इथं जागा अवेलेबल करतो. I इज इक्वल टू हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1/4 प्लस हाफ इंटू -1/4, आणखी विथ रिस्पेक्ट टू टी. 1/4 ऍड केलं, 1/4 सबट्रॅक्ट केलं. नेक्स्ट स्टेपला I इज इक्वल टू हाफ इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन, मी हा फर्स्ट ग्रुप करतो, हा सेकंड ग्रुप करतो. फर्स्ट ग्रुपचा जर विचार केला तर हे कशाचं एक्सपान्शन आहे असा विचार करा, तर t प्लस 1/2 होल स्क्वेअरचं एक्सपान्शन असणार आहे. तर इथं लिहितो t प्लस 1/2 होल स्क्वेअर, t प्लस 1/2 होल स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय करा, हाफ मायनस 1/4 म्हणजेच 4 - 2 अपॉन 8 म्हणजेच 2/8 म्हणजेच 1/4 प्लस 1/4 विथ रिस्पेक्ट टू टी आहे, विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा, I इज इक्वल टू
1/2 into integration of 1 upon t plus 1/2 whole square plus हे जे आहे 1/2 whole square with respect to t असं लिहू शकतो. 1/4 मी कसं लिहिलं 1/2 whole square. आता हे फंक्शन कोणत्या फॉर्मॅट मध्ये आहे बघा, कोणत्या फॉर्म्युल्याच्या फॉर्मॅट मध्ये, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर dx या फॉर्मॅट मध्ये आहे. याचं इंटिग्रेशन फाइंड आउट करत असताना काय आहे 1 अपॉन a tan इनवर्स x अपॉन a प्लस c असा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार याचं इंटिग्रेशन काय होईल बघा, मी इथं जागा अवेलेबल करतो आहे. I is equal to half into आता 1/a a च्या जागेला 1/2 आहे म्हणजे 1 upon 1/2 into tan inverse x च्या जागेला t plus half आहे upon a च्या जागेला half आहे प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. नेक्स्ट स्टेपला इथं बघायचं I is equal to आता हे हाफ आणि हे हाफ कॅन्सल झालं तर 1 राहतं म्हणजेच tan इनवर्स काय येणार बघा इथं 2t plus 1 अपॉन 2 हे डिवाइड मीन इनवर्सने मल्टिप्लाय केलं तर 2 अपॉन 1 प्लस c. नेक्स्ट स्टेपला I is equal to tan इनवर्स इथं 2 कॅन्सल होणार 2t plus 1 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c. नेक्स्ट स्टेपला काय होईल बघा I is equal to tan इनवर्स 2 t च्या जाग्याला tan x/2 पुट करणार प्लस 1 प्लस इंटिग्रल कॉन्स्टंट c हे तुमचं फायनल आन्सर असणार. आज आपण इथं थांबणार आहोत. या क्वेश्चन 2 चा रिमेनिंग पार्ट नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.